म्हणून पायाच्या मालिश तंत्रांचा वापर स्नायूंच्या अस्वस्थतेला कमी करण्यासाठी आणि पायाभोवतीच्या संवेदकांना उत्तेजन देण्यासाठी केला जाऊ शकतो. तर आम्ही पायाच्या खालच्या भागासाठी आणि पाय आणि घोट्यासाठी काही तंत्रे पाहू. तर वरच्या अंगासारखे किंवा हातासारखे पायाला अशा स्थितीत आधार देणे महत्त्वाचे आहे जिथे पाय गुडघ्यापेक्षा आणि नितंबापेक्षा उंच असेल, ज्यामुळे कोणत्याही द्रव किंवा सूज शरीराकडे वाहू शकते. तर आम्ही पाय उशांवर ठेवतो. तुम्हाला पायाला आधार द्यायचा आहे आणि स्नायू आणि पिंडरीवर मालिश सुरू करायची आहे, इथे या प्रकारच्या भागावर. तर हळूहळू हालचालींचा वापर करून पायाजवळून सुरुवात करून गुडघ्याच्या दिशेने वर जायचे आहे. तुमच्या बोटांच्या रुंद भागांचा आणि अंगठ्याचा वापर करून मालिश करणे महत्त्वाचे आहे आणि बोटांनी घट्ट पकडू नका. तुम्हाला आरामदायक वाटतंय का? तुम्ही पायाच्या बाजूला देखील जाऊ शकता. फक्त तुमच्या तळहाताचा सपाट भाग त्या हालचालीसाठी वापरून. आणि दुसऱ्या बाजूला. मग तुम्ही पायाच्या वरच्या भागाकडे जाऊ शकता. बोटांच्या जवळून सुरुवात करून घोट्यावर काम करा. तुमच्या हाताला पायाच्या आकारात बसू द्या. तुम्ही टाचावरही असेच करू शकता, जोपर्यंत तुम्हाला गुदगुल्या होत नाहीत. आणि ते बोटांवर मालिश करण्यास देखील मदत करू शकते. फक्त 3 किंवा 4 बोटांमध्ये बोटांना पकडून आणि बोटांच्या टोकांमध्ये जमा होणारे कोणतेही द्रव पायाच्या दिशेने परत ढकलणे. तर पीटर, तुम्हाला ते करून पाहायचे आहे का? नक्कीच करून पहा.